नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वे अब्रॉड एज्युकेशन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की महाराष्ट्रामध्ये किती MBBS कॉलेजेस आहेत, त्यांचे कुठले कुठले आहेत, सेमी गव्हर्नमेंट असेल किंवा गव्हर्नमेंट असेल, त्याची लिस्ट या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायची आहे। तर चला पाहूया। बघा, महाराष्ट्रातील सर्व MBBS कॉलेजची शासकीय आणि खासगी प्रायव्हेट स्वतंत्र यादी आपल्याला या व्हिडिओत दिलेली आहे। बघा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कुठली असणार आहेत, त्यामध्ये पहिलं महाविद्यालय आहे बघा ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे हॉस्पिटल मुंबई। हे काय असणार आहे, सगळ्यात सुप्रसिद्ध हॉस्पिटल असणार आहे। सेठ GS मेडिकल कॉलेज KEM मुंबईचं आहे, हे पण मोठं हॉस्पिटल आहे। लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज मुंबई, टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज नायर मुंबई बघा। त्यानंतर पुढचं आहे एम्स नागपूर बघा, AFMC पुणे केंद्रीय संस्था आहे। पुढचं कॉलेज आहे BJ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पुणे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर, इंदिरा गांधी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर बघा। गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबाद हे छत्रपती संभाजीनगरच आहे। गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाशिक, राजीव गांधी मेडिकल कॉलेज ठाणे, श्री भाऊसाहेब हिरे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धुळे। तसेच बघा पुढचं आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज, हे सांगलीचं आहे बघा। श्री वसंतराव नाईक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज यवतमाळचं आहे। स्वामी रामानंद तीर्थ रूरल मेडिकल कॉलेज अंबाजोगाई, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेड, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लातूर बघा। पुढचं आहे डॉक्टर वैंश पायन मेमोरियल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सोलापूरचं आहे। त्यानंतर बघा राजश्री छत्रपती शाहू महाराज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूरचं सर्वात मोठं असणार आहे। त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अकोल्याचं आहे। गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज चंद्रपूर मध्ये सुद्धा आहे। गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गोंदिया, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जळगाव, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बारामती, हे बघा पुण्याच्या आजूबाजूचा परिसर। गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नंदुरबार, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग, तसेच आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज उस्मानाबाद, धाराशिव म्हणू शकतो बघा। गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज साताऱ्याचं पण आहे। गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अलिबाग रायगड जिल्हा बघा। गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज परभणी, तसेच बघा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज रत्नागिरीचं आहे। तसेच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोलीचं आहे। गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज वाशिमला आहे बघा, भंडारा आहे। तसेच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जालन्याचं सुद्धा आहे। गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अमरावती, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बुलढाणा। त्यानंतर बघा पुढचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हिंगोली, आणि त्यानंतर आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबरनाथ बघा। हे अशा पद्धतीनं आता वर्ध्याचं पण आहे। वर्ध्याचं कुठलं कॉलेज आहे पहा, महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस सेवाग्राम जे आहे ते वर्ध्याचं कॉलेज असणार आहे। हे झाली गव्हर्नमेंट कॉलेजची यादी। आता यानंतर बघा याच ठिकाणी तुमचा नीट कट ऑफ जो आहे सेफ असेल तर तुम्ही या गव्हर्नमेंट कॉलेजेसला प्रवेश घेऊ शकता। आता दुसरं आहे खासगी आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस कुठले आहेत, त्याला आपण म्हणतो प्रायव्हेट आणि सेमी गव्हर्नमेंट। यामध्ये पहा KJM सोमय्या मेडिकल कॉलेज सायन्स बघा मुंबईचं आहे। तसेच आहे तेरणा मेडिकल कॉलेज जे नेरूळ जवळ आहे, जे नवी मुंबई मध्ये असणार आहे। श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज बघा नरेचं आहे, पुण्याचं फेमसच आहे। तसेच बघा MIMER मेडिकल कॉलेज तळेगाव दाभाडेचं आहे। वसंतराव पवार मेडिकल कॉलेज बघा नाशिकचं आहे। त्यानंतर NKP साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूरचं आहे। SMBT इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस धामणगाव बघा नाशिक डिस्ट्रिक्ट मध्ये येणार आहे। तसेच बघा MIMSR मेडिकल कॉलेज लातूरचं आहे। प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस इस्लामपूर हे कुठलं आहे, सांगली डिस्ट्रिक्ट मधलं असणार आहे। अष्टविनायक मेडिकल कॉलेज पनवेलचं आहे बघा। वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस पालघरचं असणार आहे। डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन मेडिकल कॉलेज अहमदनगरचं असणार आहे। हे आहेत बघा प्रायव्हेट आणि सेमी गव्हर्नमेंट। त्यानंतर पुढचं आहे डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगावचं आहे। BKL वालवलकर रूरल मेडिकल कॉलेज चिपळूण रत्नागिरीचं फेमस कॉलेज असणार आहे। त्यानंतर बघा JIIUS इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस जालनाचं असणार आहे। अश्विनी रूरल मेडिकल कॉलेज सोलापूरचं आहे। तसेच माऊली इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस दीक्षाभूमी कुठला आहे, दीक्षाभूमी नागपूरचं असणार आहे। त्यानंतर सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ मेडिकल कॉलेज काय असणार आहे, पडवेचं सिंधुदुर्गचं असणार आहे। तसंच डॉक्टर पंजाबराव देशमुख मेमोरियल मेडिकल कॉलेज अमरावतीचं आहे। तसेच राजमाता जिजाऊ मेडिकल कॉलेज ठाण्यामध्ये असणार आहे बघा। त्यानंतर लास्टचं कॉलेज आहे बघा डॉक्टर नाईकवाडी मेडिकल कॉलेज काय असणार आहे, नाशिकचं असणार आहे बघा। राज्यामध्ये जे दिलेले आहेत याशिवाय राज्यात 16 काय असणार आहेत, डीम युनिव्हर्सिटी मेडिकल कॉलेजेस असणार आहेत, ते काय असणार आहेत, वेगळे आहेत। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलेले आहेत कुठले कुठले गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट याची यादी दिलेली
बनवलेली आहे. मग तुमचा जर कट ऑफ सेफ असेल, नीट स्कोअर मध्ये तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार, ओबीसी नुसार, एससी नुसार, एसटी नुसार जो तुमचा कट ऑफ असणार आहे त्यानुसार तुम्ही या कॉलेजच्या यादीमधील कॉलेज निवडून तुम्ही काय करू शकता, प्रवेश घेऊ शकता. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.